स्टार्ट. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सुधीर सर, आपण कुठवर पोहोचलो? बाग लागवडीबद्दल तुम्ही जे मार्गदर्शन केलं. आता हे तेल्या हे फळ कसं दिसतंय तुम्हाला आता एक उदाहरण देतो बघा. इथे सरासरी हे फळ तर कसं हे दिसतं बघा. आणि तुम्ही याबद्दल काय सांगू इच्छिता? आता हे झाडाचं हे सेटिंग झालं होतं. हे फळ कमीत कमी साधारण ते 2 महिन्याचं फळ आहे. पण ह्याला अन्न पुरवठा वगैरे सगळं प्रॉपर होतं, पण हा तेऱ्याचा डाग आला आणि तेऱ्या डाग आल्यामुळं त्याचा मुळापर्यंत जाऊन त्याचा मूळ लूज झाल्यामुळे हे डाळिंब खाली पडलं. तर तेल्या हा असा रोग आहे की तो तेलकट म्हणतो, ते पातळ तेलकट आवरण तयार करतो त्या डागावरती. मग आपण किती जरी औषध फवारणी केली, डिफरंट टाइप्स ऑफ औषध असतात, पण ती फवारणी केली तर ती आत जाऊ शकत नाही, त्यामुळे तो कंट्रोल होत नाही. आणि तो तेल्याचा जर पहिल्यांदा पानावर येतो, त्याच्यानंतर फळावर येतो, फळावरनं तो मुळावर येतो. मुळावर जेव्हा जातो झाड उद्ध्वस्त होतं. तर मला एवढंच म्हणायचं आहे की याची फवारणी वगैरे रिसर्च पद्धतीनं, म्हणजे जसा डाग किंवा जसं म्हणजे रोज तुम्हाला लहान मुलासारखं झाडाला जपावं लागतं, रोज त्याचं बारीक सूक्ष्म निरीक्षण करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला ठरवावं लागतं की आता नेमकं करायचं आहे काय. बेसिकली ह्या रोगावर काय औषध या रोगावरती नाही, या रोगावरती एकच औषध आहे. जसं माणसाची प्रतिकार शक्ती चांगली असेल तर त्याला रोग होत नाही, तसं सेम की झाडाची प्रतिकार शक्ती जर चांगली असेल तर झाडावरती रोगराई येत नाही. म्हणून आम्ही पहिलं असं ठरवलं की रान तुमचं स्वच्छता असावी. दुसरी गोष्ट की नैसर्गिक शेती करा, म्हणून आम्ही सेंद्रिय खतं खूप वापरतो. झाडाची प्रतिकार शक्ती, जसं झाडाचं वय 9 महिने आहे तर आम्ही याला लगेच त्रास देत नाही. 1-2 वर्षानंतर त्याला प्रॉपर न्यूट्रिशन देऊन मंद्या फळाचं चांगलं झाल्यानंतर आपण त्याला मग त्यासाठी वापरलं घेतो. लास्टचा प्रश्न सुधीर सर, आता बागावर फवारणी करायची झाली तर तुम्ही जास्त भर रासायनिक औषधावर देता की सेंद्रिय? सेंद्रिय आम्ही जेवढं होता येईल एवढं रासायनिक खतं कमी वापरतो, सेंद्रिय खतावरती आहे. फवारणी फक्त काय का फवारणी मारली तर त्याची त्वचा राड होते, डाळिंब शायनिंग होत नाही. आमचं लहान मुलं, आपलं पोटचं पोरगा कसं असतं, आम्ही 5 महिने डाळिंबाला जपतो सर. त्यामुळे अशा प्रकारे आता डाळिंबाचं मार्केटिंग बद्दल वगैरे तर मला म्हणजे खूप वाईट वाटतं की आपल्या देशामध्ये मार्केटिंगला एवढा वाव नाही. आता माझे मित्र आहेत ज्यांनी आत्ताच म्हणजे बऱ्यापैकी आहे, यांना मार्केटिंगचं सगळं माहीत आहे. हे तुम्हाला मार्केटिंग बद्दल सगळं सांगतील, कसं मार्केट आहे, काय नोटबंदीचा किती तोटा झाला, मार्केटिंग बद्दल कुठे मार्केट आम्ही केलं जातं, हे सगळं त्यांच्याबद्दल सांगितलं. आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता का तुमचं मार्केटिंग? सांगू शकतो ना सर. कसं आहे माहिती आहे का, आता आमची शेती म्हणजे आमच्या बघितलं झाडांना जे फळ येतं ते फळ आम्ही मार्केटिंगसाठी व्यापाऱ्यांकडे जातो. मग कसं होतं, व्यापारी निम्मादर वर निम्मादर, त्या दरातून काय होतं, आमचं भरपूर नुकसान होतं. व्यापारी आम्हाला हा पूर्ण दर देऊ शकत नाही. पण आता ते जे आहे मानांकन ते काय आले ना, आता ते आले पण ते आमच्यापर्यंत पोहोचत काय आमचा दर व्यवस्थित आहे. ओके, तोपर्यंत आम्हाला 3 रुपये दर मिळणार. म्हणजे तुम्ही आतापर्यंत व्यापाऱ्याला तुम्ही व्यापाऱ्याला विकतो डायरेक्ट. काय आम्हाला आमचा माल डायरेक्ट काय बेसिकली व्यापारी तुमच्याकडे येतो की तुम्हाला त्यांच्याकडे? कसं आहे, जास्त प्रमाणात व्यापारीच आमच्याकडे येतो. क्वालिटी असेल तर व्यापारी आमच्याकडे येतो, नसेल तर आम्हाला त्यांच्याकडे जावं लागतं. तर कसं आहे की आम्ही शेतकरी तर काय स्वतः माल तिकडे नेऊ शकत नाही. आणि परत मग ते फळ तोडण्यापासून झाडाचे म्हणजे जेवढा खर्च आमचा गेला आहे त्याला तेवढा पण काय वेळ निघू शकत नाही. आता मागच्या वर्षी आमच्या सगळ्याचं नुकसान झालं, भरपूर कारण नोटबंदी आली, डाळिंबाला दर पडले, व्यापारी माल घेत नव्हते. मग काय करणार आम्ही अशा परिस्थितीमध्ये? परत आंबा मार्केटमध्ये घुसला. आंबा मार्केटमध्ये आल्यामुळे कसं झालं, आमच्या डाळिंबाचा दर पूर्णच म्हणजे 30 रुपये सुद्धा कोणी नेला नाही. सरासरी किती भाव मिळू शकतो जास्तीत जास्त जर आंबा म्हणा मार्केटमध्ये जर डाळिंब कमी असेल तर जास्तीत जास्त 70, 80, 90 पर्यंत पण मिळू शकतो. क्वालिटी असेल तर क्वालिटी असेल तर 120 पण मिळू शकतो. बघूयाला. जर काय जातं मार्केटमध्ये, समजा दुसरं फळ आलं, समजा आंबा आला, असं बऱ्यापैकी फळ येतं सीझननुसार, मग काय आमच्या डाळिंब 20 रुपयानं पण कोण येत नाही. ते काढून आम्हाला असं पोत्यात घालून नेवं लागतं. तुम्ही कधी असं मनात आणले का बाबा आपलं शेती आहे, आपण त्याच्यानंतर त्याच्याबरोबर आपण डाळिंबापासून बनणारे पदार्थ तयार करू किंवा एखाद्या त्याबद्दल आमचे मित्र सांगतीलच की आता या मित्राने एक मतामध्ये प्रोजेक्ट आणला होता, अनारदाना म्हणून, डाळिंबापासून हे करायचं. सांगा सर, ते प्रोजेक्ट बद्दल बरेच माहिती त्यांनी आलू त्यापासून बनवलेले ज्युसेस वगैरे प्लॅन केला. पण कसं आहे, मोठं बजेट राहतं आणि बरेच बजेटचं भरपूर आहे ना. बँकाकडून तुम्हाला लोन आम्ही बँककडून लोन घेतलं होतं आणि ते नवीन एक सिस्टीम केली तयार की आम्ही इथून डायरेक्ट ज्यूस वगैरे नाही का, असं ज्यूस म्हणा, पुन्हा ते जाम वगैरे असले भरपूर काय काय आम्ही तयार करू. ते सरासरी आईस्क्रीम म्हणजे काय आपले सलाईन यामध्ये वापरतात ना डाळिंबाचा वापर. नाही, ऍक्च्युली ते फ्रुट्स वगैरे करतो, पण अनारदाना वगैरे म्हणजे ह्यामध्ये पण वापरलं जातं. पण कसं आहे की आमची शेतकऱ्याची जरी डाळिंब असलं तर भाव मिळत असल्यामुळे आम्ही पैसे साठवू शकत नाही आणि आम्हाला कंपनी शेतकऱ्याला शेतीवरती लोन देऊ शकत नाही. कसं आहे ना, त्या लोनवर आमचं पण कसं आहे, आता बिझनेस टाकायला लोनवर चाललेलं नाही ते पण महत्वाचं आहे ना पुढं. म्हणजे तुम्हाला तरी आता आम्ही बघा, रिसेंटली आता आम्ही शेततळ केलेला आहे. त्या शेततळ्या बाबतीत तुम्हाला सांगायचं म्हणजे शेततळ्याला साधारणतः खर्च कमीत कमी आम्हाला खर्च हा 8 लाखाकडे गेलेला आहे आणि शासनाने आम्हाला 20% सबसिडीमुळे 2 लाख सुद्धा दिलेला आहे. एकट्या कागदाची किंमत जर तुम्ही
एवढा शेतकऱ्याचा वाईट दिवस आहेत म्हणून आम्ही कर्जमाफीसाठी मागतोय. ते कागदाचं मायक्रॉन मध्ये पण काय हो हो असतं ना, हे आता 25 मायक्रॉनचा हा 25 मायक्रॉनचा हा कागद आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे आता दुसरी गोष्ट कसं आहे की आम्हाला बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे सर हे एवढं आम्ही आता पाण्याचं असून सगळं सोर्सेस असून सुद्धा आता या शेततळ्याचं हे बघा बघा हे सर, जवळजवळ 2,500 लिटर पाण्याचं 2.5 लाख लिटर पाण्याचं शेततळ आहे. ते सर्व खाली गेलं. तर ते कसं आहे म्हणजे हवा बिवा शिरल्यानंतर असं म्हणजे हो ना, आता मला तर वाटतं ते टायर्स आहेत ते नाही हवा वगैरे आज जाऊ नये वगैरे यासाठी म्हणून आम्ही त्याची पहिल्यांदाच ते पूर्णपणे त्याचं प्लॅनिंग केलं जातं. त्या कागदाची किंमत वगैरे वर्कआउट जर तुम्ही सगळं केलं ना तर काही परवडत नाही. या म्हणजे फक्त सरासरी शेततळ्याचा काय फायदा आहे की ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाणी कमी पडतं त्यावेळेस आम्ही या शेततळ्याचा उपयोग करू शकतो. पण आता बघा, या कागदाची किंमत वगैरे हे सगळं बघितलं ना सरकारी सबसिडी जी आहे म्हणजे मागे त्याला शेततळे मागे त्याला हे पण तसं होऊ शकत नाही सर. आता या कागदाची कागद जमा करून आम्हाला जवळ 2 वर्ष झालेली आहेत अजूनही सबसिडी मिळालेली नाही. मी ज्याच्याकडून लोन घेतलं तर काय होऊ शकतो ना जर पाणी एकदा तुम्ही भरलं आणि परत ते खाली सोडलं तर परत पाणी लवकर नाही भरत तर हा कागदात तळे जाऊ शकतो खराब होऊ शकतो. तसं त्यांनी 2 वर्षाची गॅरंटी दिलेली आहे. पण कसं आहे शेवटी वस्तू ही वस्तू असते वस्तूचं काय आपण मोल करू शकत नाही. तर सुधीर सरांनी आपल्याला आज आता आमचा प्लॅन आहे शेततळ्यामध्ये मासे वगैरे मत्स्यपालन वगैरे करावं करू का शेतीवरती नुसतं होत नाही जोडधंदा वगैरे करून आम्हाला पोट भरावं लागणार आहे. आता मत्स्यपालनाचा वगैरे आमचा व्यवसायाचा बिझनेस चाललेला आहे त्याच्यासोबत आता मत्स्यपालन वगैरे आता यात बुडबुड वगैरे येत नाही मोटर वगैरे चालू केली आम्ही पण आता पाण्यात बघा सोडलेलं आहे बघा जर पाणी येते बुडबुड वगैरे येते काय पाण्यात कसं झालं आत्ताच लाईट गेल्यामुळं गेली लाईट लाईट गेली त्यात लाईटचा हा प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात इथं लाईट म्हणजे लोड शेडिंगमुळे भरपूर प्रमाणात लाईटचं मला मला पुरेपूर असा पुरवठा केला नाही, पाहिजे. केलं पाहिजे. आम्ही केला असं पाहिजे. आणि कसं आहे सर, आम्हाला विद्युतचा कर्जमाफी जास्त नको आम्हाला कर्जमाफी नको पण आम्हाला हमी भाव द्या आम्हाला तुम्ही पाणी द्या आम्हाला तुम्ही वीज द्या आम्हाला कर्जमाफी. आताच बघा साहेब 2 मिनिटं झाली लाईट येऊन मोटर चालून पट्टन दाबली त्यावर लाईट गेली. कसं जगायचं शेतकऱ्यांनी तुम्ही सांगा. तर आता कार्यक्रमामध्ये सुधीर सर आले होते तर प्रेक्षकांना आपल्या चांगली माहिती सांगितली सुधीर सरांनी. त्यांनी बाग लागवडीपासून मार्केटिंगपर्यंत आपल्याला सर्व काही सांगितलेलं आहे. तसेच हे विशाल सर राहुल सर तसेच हे प्रशांत सर त्या यांनी बरीच काही माहिती दिलेली आहे. आम्ही त्यांनी तरुण पिढी सगळी बाग शेतीकडे वळलो. आपल्या डाळिंब बागोबरोबर जोडधंदा मासे पालन हे बरेच केलेलं आहे. पोल्ट्री पालन तिकडं आहे. तर अशा प्रकारे तिकडं आंबा बाग आहे. तसं यांनी मॅनेजमेंट बरंच केलेलं आहे. तर आता चालतंय बघूया यातून तुम्ही आता बाग लागवडीकडे वळा. आमचा असा एवढा संदेश आहे की आम्ही जशी तरुण पिढी शेतीकडे वळलो तशी तुम्ही पण प्रेक्षकांमध्ये बरेच तरुण मुलं असतात ज्यांना आपण शेतीकडे वळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. काही नाही कष्टाला पर्याय आहे कष्ट केलं तर सगळं होऊ शकतं कष्टाला मरण नाहीये त्यामुळे तुम्ही बिनधास्त शेती वगैरे करू शकता. ओके म्हणजे डॉक्टर सरांनी आता सांगितलेलं आहे आपल्याला की बाबा शेतीकडे वळा तरुणाईने